नमस्कार, मी ऋषिकरत. शेतकरी बंधूंनो, खरीप हंगाम 2025च्या पीक विमा संदर्भात महत्त्वपूर्ण असे अपडेट आहे. सोशल मीडियाच्या किंवा Facebook, WhatsApp किंवा YouTubeच्या माध्यमातून काही बातम्या फिरतायत, की येणाऱ्या 20 जानेवारीपासून तुमच्या खात्यावरती खरीपचा पीक विमा जमा व्हायला सुरुवात होणार किंवा आता 2-3 दिवसापासून जर बघितलं तुम्ही, तर या ठिकाणी 15 जानेवारीच्या आसपास, 14 ते 15 जानेवारीच्या आसपास तुमच्या खात्यावरती पीक विमा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि तो सांगितला जातो की खरीप हंगाम 2025चा पीक विमा तुम्हाला जमा होणार आहे. तर शेतकरी बंधूंनो, आता हे दोन्ही काय सत्य आहेत आणि खरीप हंगाम 2025चा पीक विमा कधी जमा होणार आहे, कोणत्या पिकाचा जमा होणार आहे, याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. बघा, सर्वप्रथम शेतकरी बंधूंनो, पीक कापणीचे प्रयोग विविध तालुक्यामध्ये किंवा महसूल मंडळामध्ये पार पाडल्यानंतर त्याचा डाटा या ठिकाणी सर्वप्रथम जिल्हा स्तरावर दिला जातो. जिल्हा स्तरावरून विभागीय स्तरावरती दिला जातो. विभागीय स्तराकडून या ठिकाणी राज्य शासनाला दिला जातो आणि राज्य शासनाकडून या ठिकाणी केंद्र सरकारला दिला जातो. आता केंद्र सरकारला सर्व डाटा या ठिकाणी गेलेला आहे. पीक कापणीचे प्रयोग जेवढे जवळपास 40 ते 42 हजारांपेक्षा जास्त या ठिकाणी ठिकाणी पीक विम्याचे प्रयोग झाले होते, पीक कापणीचे प्रयोग. आता हे जे प्रयोग झाले होते त्यावरती केंद्र शासनाला हा डाटा गेलेला आहे. आता केंद्र शासनाने या ठिकाणी अजून यावरती कॅल्क्युलेशन केलेलं नाहीयेत. म्हणजेच काय, तुमचं यील्ड बेसचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी ज्यावेळेस होईल, त्यानंतर शेतकऱ्यांना या ठिकाणी पीक विमा जमवायला सुरुवात होईल. आता यानंतर दुसरा एक प्रश्न या ठिकाणी उद्भवतो की जो कॅल्क्युलेशन केलं जाईल यील्ड बेसचा, त्यानंतर शेतकरी बंधूंनो, तुमच्या खात्यावरती किती पीक विमा जमा होईल. आता या ठिकाणी हे कशा पद्धतीने चेक करायचं, त्या समोर नंतर आपण एखादा व्हिडिओ त्यावरती घेऊनच येऊ. पण सध्या अजून पीक विम्याचं जे कॅल्क्युलेशन झालेलं आहे यील्ड बेसचं, ते आणखीन केंद्र शासनाने किंवा या ठिकाणी पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून झालेले नाही. त्यामुळे तुर्तास तरी तुमच्या खात्यावरती खरीपचा विमा या ठिकाणी जमा होणार नाही. ज्यावेळेस यील्ड बेसचं कॅल्क्युलेशन होईल, त्यावेळेस पी-एम-एफ-बी-वायचं पोर्टल असेल किंवा WhatsAppचं जे चॅटबोट दिलं तुम्हाला एक, त्या चॅटबोटच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी तुमची अमाउंट ही चेक करू शकता. त्यानंतर तुम्हाला जी अमाउंट दाखवलं जाईल, काय हेक्टरी 17,500 सांगितली होती किंवा जी तुम्हाला येईल, ती जी रक्कम असेल, ती रक्कम तुमच्या खात्यावरती टाकली जाईल. अजून या ठिकाणी कॅल्क्युलेशन झालेलं नाही. कॅल्क्युलेशन झालं की लगेच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा केली जाईल. त्यासाठी तुम्हाला WhatsApp बूट असेल किंवा पी-एम-एफ-बी-वायचे पोर्टल असेल किंवा पी-एम-एफ-बी-वायचे जे ॲप्स असतात, त्या ॲप्सवरती तुम्ही चेक करू शकता. मग दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न राहतोय, की तुम्हाला जो 14-15 जानेवारीला जो विमा जमा झाला होता, तो कोणता आहे? तर शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, खरीप हंगाम 2024चा ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नव्हता, त्या शेतकऱ्यांना तो पीक विमा टाकलेला आहे. तो नवीन पीक विमा नाहीये. नवीन पीक विमा कोणत्या पिकाचा येणार आहे? फक्त पीक कापणीचे प्रयोग सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, या 3च पिकाचा झालेला आहे. कापूस असेल, तूर असेल, तुरीचे तर सध्या चालू आहेत. कापसाचे सुद्धा या ठिकाणी पीक कापणीचे प्रयोग चालू आहेत. त्यामुळे तुम्हाला सोयाबीन, उडीद, मूग या पिकाचा खरीप हंगाम 2025चा त्याचाच विमा येईल. तो विमा साधारण तुम्हाला या ठिकाणी 22 जानेवारीपासून तुमच्या खात्यावरती किंवा 25 जानेवारीपासून तुमच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात होईल. अशी खरीप पीक विमा 2025च्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. जर यावरती काही नवीन अपडेट आलाय किंवा तुमची शेतकऱ्यांची जी अमाउंट आहे तुमच्या खात्यावरती येईल, ती जर का या ठिकाणी दाखवली, ती कशाप्रकारे चेक करायची त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ घेऊनच येऊ. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.